आपल्या सोबत सुभाष धोटेजी आहे. सर, आता नुकताच आपण एक मुद्दा उचललेला होता, मतदार नोंदणीमध्ये घोळ आणि त्या मागे मास्टर माइंड कोण, तसा आपण मुद्दा उचललेला होता. नेमकं ते काय मुद्दा आहे, त्याबद्दल आपला काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया त्याबद्दल सांग. भूमिका आणि प्रतिक्रियाचा तो विषयच नाही आहे. राजुरा विधानसभेमध्ये जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली 2024 मध्ये, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक जेव्हा 5 महिन्याचा जो पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये जवळपास राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये 18,000 मताची नवीन नोंदणी झाली. इन द मेन वाईल आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला निरोप दिला की बाबा रोज आमच्या नेटवर 300, 400, 500 मताची नोंदणी होऊन आलेली आहे आणि हे सगळे मतं बाहेरचे आणि परगावचे आहे. मग मी 15 तारखेला जिल्हा निवडणूक अधिकारी आणि तालुका निवडणूक अधिकारी तक्रार केली. तक्रारीनंतर त्यांनी इमिडिएट ॲक्शन घेऊन 17 तारखेला 6,853 मतं ही डिलीट केली. मग नंतर आम्ही निवडणुकीमध्ये लागून गेलो. आम्हाला वाटलं की इतकेच मतं असतील. मग निवडणूक झाली, निवडणूक निकाल लागला. निकालामध्ये आम्ही 3,000 मतांना पराभूत झालो. आणि नंतर मग आम्हाला असं कळलं की बा हे एकंदर मतं 6,853 नसून ही मतं टोटली 18,000 मतं होती आणि 6,853 मध्ये डिलीट केल्यानंतर सुद्धा जवळपास 11,000 मतं शिल्लक होती. मग आम्ही 6,853 मताची चौकशी केली, हे कुठले मतदान आहे, का आहे. त्या 6,800 पैकी जवळपास 6,500 मतं हे 95% मतं परराज्यातली होती, बोगस मतं होती. काही छत्तीसगड, काही तेलंगणा, काही मध्य प्रदेश अशी असल्यामुळे मग आम्ही सांगितलं की आम्ही पुन्हा पत्र दिलं. त्या दरम्यान तहसीलदारांनी FIR नोंदवला. त्याच्यावर FIR नोंदला गेला. पण FIR नोंदल्यानंतर सुद्धा जी PI किंवा पोलिसला किंवा आम्हाला जी माहिती पाहिजे की 1-2 मतं नव्हते ना, जवळपास 6,800 मतदान होतं. तर ते 6,800 मतदान हे कोणी नोंदवलं, कोणाच्या मोबाईलवरून आलं किंवा कोणा नेटवरून आलं, कोणी तो 6 नंबर फॉर्म भरला. कारण शेवटी हे काम कोणी एकट्या दुकट्यात नसेल ना, हे काही एक तर कोणी समूहाने काम केलं आहे, कोणा पक्षानं काम केलं आहे. तर त्याची काही अजूनही माहिती निवडणूक आयोग देत नाही. मध्यंतरी हा विषय निघाल्यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला की बा आम्ही स्वतःहून 6,853 मतं काढले. अरे तुम्ही स्वतःहून 6,853 मतं काढले, याचं आम्ही तर स्वागत करतो. आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी पण सांगितलं की माझ्या तक्रार मतं काढले. ठीक आहे, त्याचं पण आम्ही स्वागत करतो. त्याची पण तक्रार आहे, माझी पण तक्रार आहे, तहसीलदाराची पण तक्रार आहे. पण आमच्या तक्रारीवरून तुम्ही मतं जरी काढले असेल, पण ते मतं टाकले कोणा याचे ॲड्रेस दिले पाहिजे ना. बरोबर. पण त्याच्यावर जो FIR नोंदवला तो कळेल ना आम्हाला की FIR कोणाला नोंदवला. म्हणून याचं म्हणणं असं की जे आमचे नेते राहुलजी गांधी म्हणत आहे की निवडणूक आयोगच चोर आहे, निवडणूक आयोगच हे चोरी करून आलेला आहे, त्याला याच्यामुळे पुष्टी मिळते. आता हे जे कॅम्पेन राहुल गांधीने जे उचललेलं आहे, म्हटलं आपला गद्दी छोड हे जे मुद्दा जे उचललेला आहे ते पुष्कळ गाजत आहे म्हटलं. बरोबर आहे. मग तोच विषय आहे ना. मग आम्ही काय म्हणून राहिलो तुम्हाला की 11,000 मतापैकी सुद्धा जवळपास 6-7 हजार मतं बोगस असू शकतात ना. आणि हा 3,000 आला म्हणजे आम्ही 3,000च पडलो ना, म्हणजे बोगस मतं आला असं होऊ शकते ना. हे त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला पाहिजे की राहुल गांधी जर देशभर फिरून सांगून राहिलेला आहे की हा माझ्या राजुरापुरताच मतदान विषय नाही आहे, हा हरियाणामध्ये तेच घडलं, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र मतदारसंघात तेच घडलं, UP मध्ये तेच घडलं आणि आता बिहारमध्ये तेच घडण्याची शक्यता आहे. मतदार यादीमध्ये घोळ हा जे आपण मुद्दा उचललेला होता म्हटलं, आता पुढची काय आपलं पाऊल राहणार. आम्ही सांगून राहिलो की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला यांचे IP ॲड्रेस दिले पाहिजे. आमची वारंवार मागणी आहे. आणखी आम्ही मागणी करू, नाहीतर मग आम्ही आमच्या श्रेष्ठीकडे याच्याबद्दलची तक्रार करून श्रेष्ठी आमची जे निर्णय घेतील, आमचे सपकाळ साहेब असतील, आमचे अतुल लोंढे असतील किंवा आमचे दिल्लीचे काही लोक असतील, त्या दृष्टीने मग आम्ही निर्णय घेऊ. ठीक.